आईशिवाय जन्माला आलेलं मूल, कल्पना करा किती मोठी पोकळी असेल त्या छोट्याशा आयुष्यात. जपानमधील इचिकावा सिटी येथील झू मध्ये एक छोटस माकड जन्माला आलं. पंच त्याचं नाव. जन्माला येता क्षणी त्याची आई गेली. जगात येतानाच त्याने गमावलं त्याचं सगळं विश्व. ना मायेची मिठी, ना सुरक्षेची ओढ. पण आयुष्य थांबलं नाही. नंतर त्याच्या हातात दिलं गेलं एक छोटस नारंगी खेळणं आणि पंचने त्यालाच आई मानलं. तू जिथे जाईल तिथे ते सोबत. झोपताना छातीशी घट्ट धरलेलं, घाबरला की त्यालाच मिठी. कारण कधी कधी आपल्याला माणूस नाही मिळत, पण कुठला तरी आधार शोधून नक्कीच सापडतो. एक दिवस तो इतर माकडांमध्ये मिसळायला गेला, पण त्याला हुसकावून लावलं गेलं. तो पळाला पुन्हा त्या खेळण्याच्या मिठीत. हो, तो दुखावला होता कारण तो एकटा होता, पण ऐका, तरी छोटा पंचाने तुटला नाही. आज तो हळूहळू स्वतःच्या पायांवर उभं राहायला शिकलाय. समुदायात मिसळतोय, नकार पचवतोय. हा पंच आपल्याला शिकवतोय, जीवन आपल्याला तोडतं, रडतं, पण कायमचं मुळीच नाही. कोणीही नसलं तरी, आधार नसला तरीही आपण मुळीच संपत नाही. आपण तयार होत असतो जास्त मजबूत होण्यासाठी. जर आज तुम्हाला एकटं वाटत असेल तर लक्षात ठेवा, तुम्ही तुटलेले नाहीयेत, तुम्ही घडताय.